चार आण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी. 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 अरे चार आण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी. चार आण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी. मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद. चार आण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी. चार आण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी. अरे भिकारी भिकारी बीजेपी सरकार भिकारी. अरे भिकारी भिकारी बीजेपी सरकार भिकारी. मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद. चार आण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी. अरे भिकारी भिकारी बीजेपी सरकार भिकारी. अरे भिकारी भिकारी बीजेपी सरकार भिकारी. मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद. चार आण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी. भिकारी भिकारी बीजेपी सरकार भिकारी. अरे भिकारी भिकारी बीजेपी सरकार भिकारी. मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद. चार आण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी. चार आण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी. अरे भिकारी भिकारी बीजेपी सरकार भिकारी. अरे भिकारी भिकारी बीजेपी सरकार भिकारी. अरे भिकारी भिकारी बीजेपी सरकार भिकारी. मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद. अरे भिकारी भिकारी बीजेपी सरकार भिकारी. अरे भिकारी भिकारी बीजेपी सरकार भिकारी. तुम्ही पुढे ऐकलं मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद. अरे भिकारी भिकारी बीजेपी सरकार भिकारी. अरे भिकारी भिकारी बीजेपी सरकार भिकारी. चार आण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी. अरे चार आण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी. अरे चार आण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी. पुढे ते बॅनर बॅनर पुढे येऊन ऐकलं कोण उलयता ऐकलं पुढे तुम्हाला पाडे या सरकारान जो निर्णय घेतला आणि मुख्यमंत्र्यान कॅबिनेटाक घालून जे अप्रुव्हल दिले हाच्या वयल्यान सिद्ध जाता की या भारतीय जनता पार्टीचे सरकार या देशाक विकपाक काढला आणि विकून उडयले. सगळ्या गोयच्या जनतेक हांव सांगपाक सोदता की वो फाटल्यान दिसता तो स्टेडियम लुसोफोनिया गेम्स जेन्ना जाल्ल्यो तेन्ना त्या वेळार त्या गेम्साक लागून वो इंडोर स्टेडियम बांदिल्लो. स्टेडियम बांदपाचें कारण म्हणल्यार गोंयची जी युवा पिढी आसा जे गांवांनी रावतात पुराय गोंयभर जे यूथ जे आसा
स्पोर्ट्सा भितर डेव्हलपमेंट करून तांकां मुखार हाडप, तांचे स्कील अपलिफ्ट करपा लागून हे सगळे स्टेडियम बांदिल्ले. पूण दुर्दैवाची गोष्ट की जेन्ना हो स्टेडियम बांदून जालो हाजे एसएजीन रेंट इतले दवरले की जे सगळे एसोसिएशनां आशिल्ली, बॅडमिंटन एसोसिएशन आसतले, टेबल टेनिस एसोसिएशन आसतले, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल जे इंडोर सगळ्यो एसोसिएशनां आसा, जेन्ना तांणी एप्लिकेशन केलें तेन्ना तांकां इट बिकेम इनएफोर्डेबल बिकॉज हाचे रेंट इतले हाय दवरला की हांगा फक्त लग्न, इव्हेंट्स, एक्झिबिशन. सो खरो जो हेतू आशिल्लो स्पोर्ट्स डेव्हलप करपाचो तो फुलफिल जालो ना. ह्या सरकारान जितले स्टेडियम बांदले, नॅशनल गेम्साच्या टायमार जो पेडणे स्टेडियम बांदलो तो आमी पयलो काडलो आनी सीआरपीएफाक दिलो न्हिदपाक. कित्याक जेन्ना मोपा एअरपोर्ट बांदलो तेन्ना सीआरपीएफाक रावपाक हांचे कडेन फेसिलिटी ना, म्हणून जो युवकां लागून जो स्टेडियम बांदिल्लो तो काडलो आनी हांकां न्हिदपाक दिलो. आज आमी पळयता की जे स्पोर्ट्स मिनिस्टर तो कितेंय जालो जाल्यार म्हणटा आपल्याक बेश्टो टार्गेट करता. जेन्ना मिडियान भायर काडलें की कांपालार जो बेसबॉल स्टेडियमाक तांणी 2.5+ कोटी रुपया मोडले, पयले स्टेडियमूच ना थंय, पूण पयशे खाले स्टेडियम बांदला म्हणून. ही आज परिस्थिती आसा. जो मुख्यमंत्र्यान कॅबिनेट घेऊन जे अप्रुव्हल दिला ताचो आमी निषेध करता. ह्या सरकारान जे आरएसएस आयडियोलॉजीचे जे तांचे धोरण ह्या देशभरचे पसरपाक सोदतात ताचो फाउंडर म्हणल्यार भारतीय जनसंघ जो 1951 स्थापन जालो, ज्या श्यामा प्रसाद मुखर्जीन ताजो पयलो प्रेसिडेंट जो आशिल्लो पळय ताका सुद्धा आनी विकून उडयलो. हे आरएसएस आयडियोलॉजिकल जे पॉलिटिकल जे विंग आशिल्ले भारतीय जनसंघ, हे आरएसएसचे पॉलिटिकल विंग तेन्नाचे, ताजो फाउंडर मेंबर, ताजो पयलो अध्यक्ष, अरे ताका सुद्धा तुम्ही विकलो. हे बीजेपीचे सरकार जे बीजेपी कोणे पळय स्थापन केली ताका सुद्धा ह्या सरकारान विकून उडयलो. हाजे वयल्यान तुम्ही चितात की गोंयकारांक सुद्धा विकून उडयतले, फाल्यां आमकां सुद्धा काडून भाड्याक हे लायतले. आमी पळयला की कशा पद्दतीन हे गोंयचे सरकार एमेंडमेंटां हाडटा आनी गोंयचे जागे, जमनी, भाटां, बेसां सगळी विकून उडयली. पूण जे आज इन्फ्रास्ट्रक्चर जे गोंयच्या युवकांक लागून बांदिल्ले ते सुद्धा आता विकपाक काडल्या. आज हो स्टेडियम विकला, फाल्यां बाकीचे सगळे स्टेडियम काडून विकतले, फाल्यां असेंब्ली काडून भाड्याक दितले. आमी पयले फाटल्या दिसांनी डॉनापावलची जेटी जे वर्ल्ड वायड फेमस आसा, वर्ल्डाचो टुरिस्ट येता पळोवपाक डोनापावला कितें ती जेटी कितें ती सुद्धा काडून आनी फाटल्या दिसांनी लग्नाक दिवपाचो हांचो प्रयत्न आशिल्लो. जेन्ना आमी आवाज उठयलो तेन्ना खंय तरी ते आतां कोल्ड स्टोरेजान गेला. सो हे सरकार फक्त विकपा उठला, भिकेक लागला. अरे तुमकां आतां तो मुख्यमंत्री सांगता हाज्या वयल्यान रेव्हेन्यू जनरेट जातलो, हेच मेळ्ळें तुमकां रेव्हेन्यू जनरेट करपाक? तुमचे घरूय दिया मरे फाल्यां भाड्याक आनी करा रेव्हेन्यू जनरेट. हो स्टेडियम बांदिल्लो स्पोर्ट्स डेव्हलप जावपा लागून. तेन्ना तुम्ही विचार केलो ना की बाबा हाका कॉस्ट येतलो? म्हाका दिसता ज्या पद्दतीन ह्या सरकारान हे पावल उचलला, हे वी कंडेम दिस एक्ट आणि दिस गव्हर्नमेंट शूड टेक इट बॅक. आमचो डिमांड आसा की जे कॅबिनेट अप्रुव्हल दिला ते ह्या सरकारान फाटल्यान घेवपाक जाय. आमचे युथ काँग्रेसीचे वर्किंग प्रेसिडेंट आणि आमचे एनएसयूआय आणि आमचे मिडिया चेअरमॅन हे ह्या विशयाचेर तुमकां डिटेलान संबोधित करतले. आयज जमलेले आमचे पीसीसी प्रेसिडेंट अमित सर, नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट विनीन सर, साउथ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सावियो बाब, स्टेट मिडिया चेअरमॅन अमरनाथ सर आणि तसेच बाकीचे सेक्रेटरीज, जनरल सेक्रेटरीज, ऑफिस बेरर्स, एनएसयूआय प्रेसिडेंट नौशाद चौधरी आणि तुम्ही सगळे प्रेस आणि मीडिया, तुमकां सगळ्यांक नमस्कार आणि येवकार. तुम्ही पळयला आसतले हो जो स्टेडियम जो आता ते लिजार दिवपा आसा, हो एक स्टार्टिंग इनिशिएटिव्ह, एक न्यू लूट स्टार्ट करपाक, एक न्यू स्कॅम स्टार्ट करपाक. जॉब स्कॅम जालो, लँड स्कॅम जालो
आनी आतां हो न्यू स्कॅम जो जावपा तो PPP स्कॅम, प्रायवेट पब्लीक पार्टनरशीप. आनी ताचो फर्स्ट स्टेप जो आसा थ्रू श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम. जेन्ना हो स्टेडियम बांदून जाल्ले तेन्ना सरकारान सांगिल्लें की हो स्टेडियम इंडोर स्पोर्ट्स हेका एनकरेज करपाक, जे स्पोर्ट्समॅन आसा हू आर इंटरेस्टेड इन इंडोर स्पोर्ट्स तांकां बूस्ट करपाक एक फॅसिलिटी मेळटली तांकां. आनीक मेनी स्पोर्ट्स इव्हेंट्स, टोर्नामेंट्स ऑर्गनायज जातलो ह्या स्टेडियमान. पूण आमी पळयता आमी लास्ट 10 इयर्सान असलो एकूय इव्हेंट जावना हांगा, असलो एकूय स्पोर्ट्स एक्टिविटी जावना, स्पोर्ट्स टोर्नामेंट जावना ते एक सायडीन. पूण आमचे भुरगे जे आसा, आमचे यूथ जे आहा तांकां कांयच फॅसिलिटी दिवना ह्या स्टेडियमा भितर. कोचिंग फॅसिलिटी टू इम्प्रूव द्या गेम्स कांयच दिवना. भुरगे रावला जागो मेळपाक, आपले गेम सुदारपाक, तांचे स्किल्स इम्प्रूव करपाक. पूण ह्या स्टेडियमान तांचो जो होप आशिल्लो तांकां कांयच मेळना. हो सरकार जो आसा, आमी ताका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी कित्याक म्हणटा, कित्याक ह्या सरकारान ह्या स्टेडियमान स्पोर्ट्स सोडून बाकी सगळे गोष्टीचे जे इव्हेंट जावपाक जे केला, एक्झिबिशन, यू कॅन टॉक अबाउट इफी, यू कॅन टॉक अबाउट म्युजिकल कॉन्सर्ट, सगळे केला, पूण स्पोर्ट्स एनकरेज करूना. आमचो स्पोर्ट्स मिनिस्टर जो आसा तो न्हिदून आसा. तो फक्त जॉब स्कॅमान आनी बाकीच्या स्कॅमान तो आजून आसा. पूण स्पोर्ट्स कशे डेव्हलप करपाचे, युथाक कशे मुखार हाडपाचे, ताणें हे सिरियसली घेवना. हांव सांगपाक सोदतां आमच्या युथाक, जेन्ना 27 ह्या इलेक्शन जातलो, हो इलेक्शन जातलो, तेन्ना तुमकां ह्या सरकाराक आपलो जागो दाखोवन दिवपाची खूबच गरज आहा. बिकॉज दे कॅन नॉट टेक द फ्युचर ऑफ द यूथ फॉर ग्रांटेड. सो आय वूड लायक टू पास ऑन द नेक्स्ट प्रेसिडेंट नौशाद. आयज आमचो अख्खो PCC, रायट फ्रॉम अ प्रेसिडेंट टू ऑल आर लिडर्स अलॉंग विथ यूथ काँग्रेस, आमी NSY हांगा जमलेले आहा टू स्ट्रॉंगली कंडेम this move of state government to lease out this stadium on PPP basis. हांव विचारूंक सोदता चीफ मिनिस्टराक, हू इज ऑल्सो द एड्युकेशन मिनिस्टर, ह्यो जो लँड आसा, ह्यो जो स्ट्रक्चर आहा, दिस स्ट्रक्चर बिलोंग्स टू गोवा युनिवर्सिटी. इट इज in the area of Goa University. So this fundamental right जो आसा, ये स्टुडंट्साचो आसा, युथाचो आसा. एवरी इयर आमचे गोवा विद्यापीठचे स्टुडंट्स आहा, हांगा हेंचो प्रोग्राम जाता. आनी ह्या प्रोग्रामान जो स्टेडियम आहा तांकां सबसिडायज रेट आनी फुकट मेळटा. बिकॉज फुकट आमच्या स्टुडंट्सांक मेळटा, गोवा युनिवर्सिटी स्टुडंट्सांक, आनी एफिलेटेड स्टुडंट्सांक ऑन सबसिडायज मेळटा रेट. सो समज जो PPPन वयता जाल्यार हेजी गॅरंटी कितें आसा की हे भुरग्यांक फ्री मेळटलो? देर इज नो गॅरंटी. सो जी पार्टी आसा, प्रायवेट पार्टी, ते आपल्याक जाय ते रेटीन विकतलो. सो ह्या हेतून आमचो भुरग्यांचो टॅलंट शोकेस करपाक जागो नाच. आनी दुसरी गजाल म्हटल्यार ह्यो जो प्रॉपर्टी आहा, ही जो ऑडिटोरियम आहा, दिस इज युज्ड फॉर एक्झिबिशन आसूं, फॉर प्रायवेट कॉर्पोरेट इव्हेंट आसूं. सो हेजे खातीर आमच्या स्टुडंट्सांक डिस्टर्बन्स जाता. हांगाच लागींच ऑपोजीट तुमचे हॉस्टेल आहा, मागीर आमचे कितले स्टुडंट्स हांगा लेट इवनिंग पर्यंत प्रॅक्टिकल्स करता, प्रोजेक्ट्स करता. सो समज ह्यो PPPन गेलो आतां, सो इव्हेंटा खातीर हांगा स्टुडंट्साक डिस्टर्ब जातलो. एंड दीस इज अगेन्स्ट द फंडामेंटल रायट ऑफ द स्टुडंट्स. आनी दुसरी गजाल म्हटल्यार हांगा जी गव्हर्मेंट एंटिटी आहा, गव्हर्मेंट म्हणटा की दीस वी आर डुईंग टू जनरेट रेव्हेन्यू. देर आर मल्टिपल एंटिटीज ऑफ गव्हर्मेंट. सगळेच गव्हर्मेंट एंटिटी यू कांट गिव इट टू जनरेट रेव्हेन्यू. पळोवंक गेले जाल्यार फाल्यां तुमी सांगू शकता की सगळेच गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट्स आहा, प्रायमरी स्कूल्स आहा, ते सुद्धा PPP मॉडेलान दिवया. लास्ट इयर तुमी आमचो साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सुद्धा PPP मॉडेलान दिवंक सोदताले. तशेंच मुखार सुद्धा जातले. सो दिस इज जस्ट अ बिगिनींग. कशें महेशान म्हटलां, दिस इज जस्ट अ बिगिनींग. आयज हे तुमी PPP मॉडेल दिला, फाल्यां सगळो एड्युकेशन सिस्टम तुमी PPP मॉडेलान चलोवपाक जायना म्हणून दितले. सो एज NSY, एज अ स्टुडंट विंग ऑफ काँग्रेस पार्टी, वी स्ट्रॉंगली कंडेम दीस. आनी आमी जावपाक दिवचे ना, कशेंच जावपाक दिवचे ना, आमी जावपाक दिवचे ना. थँक्यू. नमस्कार सगळ्या गोंयकारांक. काँग्रेस पार्टी आयज तुमचे रिप्रेझेंटेशन करता आसतना ह्या सरकाराक आमच्या युथान आनी आमच्या अध्यक्षान कांय प्रश्न केल्ले आसा. हे सगळ्या गोंयकारांचे प्रश्न आसा, युथांचे प्रश्न आसा, जे काँग्रेस पार्टी ह्या सगळ्या लोकांक रिप्रेझेंट करता. एक सशक्त आनी बरो विरोधक म्हूण काँग्रेस पार्टी आयज ही वास्तू, जी वास्तू लिजाक दिवपाक हे सरकार तयार जाल्ले आसा, तेचो विरोध करपाक
खर विरोध करपाक आमी हांगा तेच्या दारा मुखार हांगा एकठांय जाल्ले आसा. आयज हो प्रोटेस्ट फक्त पॉलिटिकल प्रोटेस्ट नसून हो गोंयच्या समाजाचो प्रोटेस्ट जावन आसा, गोंयच्या समाजा खातीर प्रोटेस्ट जावन आसा. कोंकणीन एक म्हण आसा, बुरखाचे कट्टेन नाक बुडोवन जीव दिवप. हो प्रकार आयज सरकारान केल्लो आसा. ह्या सरकाराक लज ना, तेंच्यांनी लज भाजून खाल्लेली आसा आनी त्याच खातीर बुरखाचे कट्टेन नाक बुडोवन जीव दिवपाचें काम हे सरकार करता. डबल इंजीन सरकार म्हणटा आमचे कडेन पयसो इतलो आसा म्हणटा, मागीर तुमी लोकां खातीर, तरणाट्या खातीर, आमच्या युवकां खातीर जो प्रोजेक्ट तयार केल्लो, जेचेर तुमी पयसो खर्च केल्लो, ह्या सरकारान गोंयकारांचो पयसो, टॅक्स पेयरांचो पयसो यूज केलो. आयज तुमी गोंयकारांक विचारनासतना मंत्रिमंडळान मान्यताय घेवन तुमी हो भाड्याक दिवपाचो जो तुमी घाट रचयल्लो आसा तेचो खर उतरांनी आमी विरोध करता. आतां मंत्रिमंडळान जे मंत्री आसा ते सगळे भियाल्ले आसा. कित्याक म्हाका काडीत काय तुका काडीत, तेका लागून कोणूच विरोध करिना. जे RSS थारयता ते मान्य करून घेता, कोणूच विरोध करिना. विरोध केलो जाल्यार आपणाक काडीच काय, कित्याक मंत्रिमंडळान बदल जावपाचें वारें चलता. सो सगळे भियाल्या. मंत्रिमंडळांचे मंत्री गोंया खातीर झगडोंक जाय. जे कॅबिनेट मिटींग आसता तेन्ना गोंयकारांचे हित कितें आसतले, तरणाट्यांचे हित कितें आसतले हेचेर भासाभास जावंक जाय, थंयचो विरोध करपाक जाय. पूण म्हाका दिसना ह्या मंत्र्यांनी विरोध केला. हे तुमी काडून दिता, पयशे जाय. मागीर तुमी आमची GMC भाड्याक दितले, तुमी आमचे कला मंदिर भाड्याक दितले, तुमी आमची रवींद्र भवनां भाड्याक दितले, तुमी आमची कला अकादमी भाड्याक दितले, तुमी फाल्यां पूल भाड्याक दितले, तुमी सगळे भाड्याक दितले. आनी तुमी चलयतले कितें? आमकां काँग्रेस पार्टीच्या सरकाराक सांगपाचें आसा की तुमचें सरकार जे गोंयांत चलता तें भाड्याक दिया, कित्याक तुमचे कडेन तें चलना. गोंयांत BJP सरकार जे तुमचे कडेन धुकलून डबल इंजिनान सुद्दां चलना. आमची तुमकां मागणी, सुचोवणी, मातशें हें गोंयचें सरकार भाड्याक दिया, पयशे मेळटले. भाड्याक घाला हें सरकार, कित्याक हें सरकार गोंयकारांच्या हिताचें ना, गोंयकारां खातीर ना. तुमकां जाय जाय ते तुमी करतात, तुमकां जाय जाय ते तुमी निर्णय घेतात. तुमी लोकांचो विश्वास घेनात, लोकांक विश्वासान घेनात, लोकांचे कांय चिंतिनात. जशें आमच्या अध्यक्षान सांगलें, ज्या मनशान तुमच्या पार्टीची जनसंघाची स्थापना केली, ज्या मनशाच्या मरणाच्या दिसा आनी जल्माच्या दिसा तुमी थंयसर दिवली पेटयतात, तेचो उदो करतात आनी तेच्याच नांवान जी वास्तू आसा तीच तुमी भाड्याक घालतात. कोंकणीन भाड्याक घाला म्हणजे कितें तुमकां खबर आहा सगळ्यांक. तुमी तेकाच भाड्याक घालतात, तेच वास्तू तुमी भाड्याक दितात. हे चल्लां कितें? एक सरकाराची एक धोरण आसपाक जाय, एक विजन आसपाक जाय. जेन्ना हे बांदलेलें तेन्ना सरकाराचें एक विजन आसलें. हेचे बाबा ह्या वास्तूचे ऑब्जेक्टिव्ह कितें, हे कित्याक बांदलेलें हो अभ्यास करा काडून. आयज तुमकां पयशे मेळटा म्हूण घेता. आमी तुमकां खुलें आव्हान दिता, तुमी हे वास्तू 25,25,000 दिल्ले आसा. आमी जबाबदारी घेता, ही वास्तू आमचे कडेन दिया. आमी तुमकां 25,26,000 दिता. काँग्रेस पार्टी तयार आसा 26,26,000 तुमी ते तुमकां 25,25,000 दिता. आमी तुमकां 25,26,000 दिता. आमच्या ताब्यान दियात, आमी चलयता कशी चलोवंक जाय ती. पण गोंयचो स्वाभिमान, गोंयचो अभिमान अशे रितीन तुमी लिजार काडू नाका. ह्या सरकाराक लिजाचो जाला आजार आनी ह्या सरकारान, भारतीय जनता पार्टीच्या सरकारान पयशांचो चलयला बाजार. पयशे सगळे ना. तुमच्या एके वाटेन आमकां केंद्र सरकाराचे खूब पाठबळ मेळटा, जाय तितले पयशे मेळटा आनी हांगा तुमी भिकेक पडले. ही भीक तुमकां लागली म्हणून तुमी आतां सगळेच भाड्याक दिवपाक लागले. सो आमी खर उतरांनी विरोध करता. आमचो प्रोटेस्ट हो गोंयकारां खातीर आसा, आमच्या तरणाट्यां खातीर आसा, आमच्या विद्यार्थ्यां खातीर आसा. गोंयांत कितल्यो कॉलेजी आसा आनी कॉलेजींचे हेड ऑफिस ही युनिव्हर्सिटी. सो एक उद्देश आसलो की युनिव्हर्सिटीच्या मजगत जितल्यो कॉलेजी आसा त्या सगळ्या तरणाट्यांक हांगा फॅसिलिटी मेळची, त्यांचे स्कील वाडचे, तांकां उर्बा भरची. ह्या भुरग्यांचो फुडार कितें आता? हे भुरगे जर हांगा येतले की प्रायव्हेट तुमची डोम
एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड जे तांकां दिल्या ते तेंचे हांगा चार्जीस कितें आसतले, आमच्या भुरग्यां खातीर कितें चार्जीस आसतले, हे तुम्ही खंय लिस्ट केला? करूंक ना. आमच्या भुरग्याचो विचार केला? मुख्यमंत्री सांगता सरकाराक हे फ्री आसतले. सरकारचे इव्हेंट हांगा कितले जाता वर्साक? लोकांक सांगता सरकाराक फ्री आसतले. सरकारचे इव्हेंट हांगा कितले जाता हेचो हिशोब करा. सो आमी काँग्रेस पार्टी गोंयकारां खातीर लढता. गोंयकारांची लढाई घेवन आमी हांगा येयल्ले आसा. गोंयकारांक उलो मारता. वचात थंय ह्या नेत्यांक, ह्या मंत्र्यांक, तुमच्या आमदारांक जाब विचारा की हे तुम्ही भाड्याक कित्याक घातले आणि अशेंच गोंय भाड्याक घालतले तुम्ही? अशेंच गोंयकारांक विकून उडयतले? हो आमचो प्रश्न गोंयकारांनी मंत्र्या पर्यंत पावोवचो. सगळ्यांक तेंच्यांनी प्रश्न करचे. आमी सदांच हे सरकार जेन्ना जेन्ना जनहितार्थ निर्णय घेवचे ना, जनतेच्या विरुद्ध जे निर्णय घेतले त्याच्या विरुद्ध आमचो आवाज आसतलो. आमचो आवाज हो गोंयकारां खातीर आसतलो, तरणाट्यां खातीर आसतलो, विद्यार्थ्यां खातीर आसतलो. जो प्रोटेस्ट काल युनिव्हर्सिटीच्या स्टाफान आनी स्टुडंट्सांनी केल्लो तेका पुराय तेंको आमचो आसतलो. ज्या वेळार तांकां आमची गरज आसतली काँग्रेस पार्टी त्यांच्या बरोबर रावतले. तुमकां जर कितें प्रश्न ह्या विशयाचेर विचारले जाल्यार अध्यक्षांचे अमित हो लिजार जो दिला तो कॅबिनेटान दिला. सो तुमचे आमदार हांगा खंय तरी असेंब्लीन बी तांकां विरोध करता. सोमाराच्यान सेशन चालू जाता. हो प्रश्न आमी विधानसभेन घालतले आणि थंय सरकारा कडल्यान जाप आमचो विरोधी पक्ष फुडारी मागतलो. So if everything is being said like this, what is the next step? नाही तू देशभर जर पळयत जाल्यार ह्या भारतीय जनता पार्टीचो प्रधानमंत्री सांगता की 70 साल में क्या हुआ. पूण गेल्ली 10 वर्सां तू पळयत जे 70 वर्सान काँग्रेस पार्टीन जे बिल्ड केल्ले देशान ते सगळे ताणी विकले. आता ते देशातले विकून गोंयान पावल्या. स्टार्ट केल्या तांचो फाउंडर मेंबर RSSचो पॉलिटिकल विंगाचो फाउंडर मेंबर जो आशिल्लो ताज्या नांवान आशिल्ले हे कॉम्प्लेक्स तोय विकलो. सो इट इज व्हेरी क्लियर की फाल्यां ते फूल गोंयभर विकून उडयतले. कितें जे पळय गव्हर्नमेंटाचे इन्फ्रास्ट्रक्चर आसा हे सगळे विकून उडयतले. सो हाजेर आमचो निशेध आसा आनी म्हाका दिसता प्रत्येक गोंयकारान हो ही जाप विचारपाक जाय. कित्याक हे आमच्या भुरग्याच्या फ्युचरा लागून बांदिल्ले. तेन्ना मनोहर पर्रीकरान सांगिल्ले मरे की टॅलेंट डेव्हलप करपाक हो बांदला म्हणून. लुसोफोनियाच्या गेम्साच्या टायमार याद करात, विसरले. So you meant to say they are playing with the future of the students. एक्झॅक्टली. अरे हो आम्ही उभे खंय आसा. वी आर इन स्टँडिंग इन द लँड ऑफ युनिव्हर्सिटी. दीस प्रॉपर्टी बिलोंग्स टू गोवा युनिव्हर्सिटी. आणि ते तुम्ही काडटा आनी भाड्याक दिता. म्हणजे फाल्यां असेंब्ली सुद्धा तू काढून भाड्याक दितलो रेव्हेन्यू जाय म्हणून. हॉस्पिटलां जी आज बांदल्या गोंयच्या जनतेक फॅसिलिटी मेळची आरोग्याच्या क्षेत्रांत म्हणून बांदल्या. फाल्यां पयशे मेळटा म्हणून ती भाड्याक दितलो. हे बांदिल्ले टॅलेंट डेव्हलप करपाक, स्पोर्ट्सान भुरग्यांक मोटिवेट करपाक आणि जो टॅलेंट आसा गोंयभर ताका डेव्हलप करपा लागून बांदिल्लो स्टेडियम हो. सो तुम्ही आता रेव्हेन्यू जाय म्हणून हे भाड्याक दिता. 1 वर्सांक 10 वर्सांक दिल्या. तुम्ही 10 वर्सांक तुमकां कोणी अधिकार दिला? टर्म तुमचो काबार जाता 27 सो तुमकां इतली वर्सां ते दिवपाक कोणी अधिकार दिलो? कोणाचे निर्णय हे? खंयसून तुमकां डायरेक्शन येयले? कोणी थारयले? कॅबिनेटान कितेंय थारयतात? लोकांचे स्वाभिमान विकून उडयतात. दुसरे युनिव्हर्सिटीच्या प्रॉपर्टी भितर जेन्ना हो स्टेडियम बांदिल्लो तेन्ना कंडिशन आशिल्ले की हे विकपाक मेळचे ना किंवा लिजाक दिवपाक मेळचे ना. मग आता खंयच्या कायद्या अनुसार तांणी हे लिजाक दिले? कित्याक हाजो ओनर हे येता कस्टोडियन गव्हर्नर. सेशन जाता की वी आर गोइंग टू आस्क द गव्हर्नमेंट ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस हाजेर. आणि समज जायना जर तर सरकार हे फाटल्यान घेना वी विल गो टू द गव्हर्नर. This is a very good example of government facilities which are unutilized. तसेच खूपशे facilities sports. Let's take example of sports today. Around sport, there are many stadiums which are built during Lusophonia games and national games. These facilities are not used by locals. What you all? So हांवें येदो जे सांगले पळय न्ही, I have spoken to lot of associations. See, this was built to develop the talent of Goa.
हे बांदला की जे यूथ आसा तांचो जो टॅलेंट आसा पळय तो ग्रो करपाक. आतां यू कांट कीप एक्झॉबरंट रेट्स फॉर दीस. हाजो फाल्यां एक असोसिएशनाक समज हांगा एक टुर्नामेंट करपाक जाय किंवा ट्रेनिंग कॅम्प करपाक जाय, इट इज अनएफोर्डेबल. द काइंड ऑफ रेंट आणि जे दवरला एसएजीन इट इज अनएफोर्डेबल. सो गव्हर्नमेंटान विचार करपाक जाय आशिल्लो की बाबा जर आपूण भुरग्यांचो टॅलेंट जर तर ग्रो करतलो जाल्यार ताचे रेट्स नॉमिनल आसपाक जाय न्ही फॉर स्पोर्ट्स. सो ते जायना, ताका लागून दोन स्टेडियम्स आर गोईंग अनयुटिलायज्ड. पेड्याचे एक्झाम्पल घे, कितलेशे स्टेडियम जे आज गोंयभर आसा पळय ते तांणी हाजे रेट्स इतले हाय दवरल्या. सो दोज स्मॉल असोसिएशन्स विच आर देर इन डिफरंट field of sports, it becomes unaffordable for them. So गव्हर्नमेंटान स्पोर्ट्साच्या बाबतीत टॅलेंट हंट करपाक किंवा टॅलेंट ग्रो करपाक कांयच स्टेप्स घेवना. आज एक कोच सुद्धा जर तर तूं हाडटलो जाल्यार भायल्यान हाडचें पडटा, कित्याक आज आमच्या गोंयांत कोचीस ना. वाय? बिकॉज देर इज नो सेक्युरिटी फॉर दोज पीपल. सो दॅट जनरेशन नेवर ट्रायज टू गो इन दॅट फील्ड, कित्याक ताका बॅकअपूच ना सरकाराचो. स्पोर्ट्स मिनिस्ट्रीचो बॅकअपूच ना, ताका कसलीच सेक्युरिटी ना. सो नो गोवन इज ट्रायंग टू गो इन दॅट फील्ड. सो भायल्यान तूं कोचीस हाडून ते अनएफोर्डेबल जाता. सो दॅट इज वाय ऑल दीस इज गोईंग अनयुटिलायज्ड. इट इज नॉट दॅट गोवा डजंट हॅव टॅलेंट. गोवा हॅज टॅलेंट, बट दिस गव्हर्नमेंट हॅज फेल्ड टू नर्चर दॅट टॅलेंट. जे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बांदिल्ले टॅलेंट डेव्हलप करपाक ताजो युटिलायझेशन जायना. हे फक्त इव्हेंट हांगा पयशे जाय रे, हे फक्त पयशा फाटल्यान ना. मिस्टर पाटकर, ऑपोजिशनाची युनिटी ना कशी दिसता खास करून ह्या इश्यू बाबतींत, ताका लागून दिसता तुमकां गव्हर्नमेंट तुमकां ग्रांटेड कहा घेता काय म्हणून हो विशय ऑपोजिशनाचो न्ही, हो विशय आज गोंयच्या जनतेचो विशय. फाल्यां तूं वॉट आर यू ट्रायंग टू से की जे भुरगे जांचे आवय बापूय बीजेपी एफिलिएटेड आहा त्या भुरग्यान स्पोर्ट्सान एक्सल जावप न्ही. अरे हो मुद्दो आज प्रत्येक गोंयकाराचो आहा. जे स्टेडियम आज गोंयभर आसा हे गोंयकाराचे, हे पॉलिटिकल पार्टीचे न्ही. सो वी हॅव कम हियर टू रिप्रेझेंट द एंटायर पीपल ऑफ गोवा, इरिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल पार्टीज. दिस इश्यू इज अ सिरियस इश्यू. हे आज हांगाच्यान चालू जाला, फाल्यां गोंयभर वतली हे कीड. So do you think the ruling government is taking for opposition granted? इट इज नॉट द क्वेश्चन ऑफ ग्रांटेड. हे सरकार गोंयच्या हितापसत काम करना. आज तू चित जो फाउंडर मेंबर जाका बाब अमरनाथान सांगले तशें की ताज्या जयंतीक पुण्यतिथीक ते थंय उजवाती लायता, हार घालता, एटलिस्ट ताजो तरी रिस्पेक्ट दवरा मरे. तुम्ही ताकाच विकून उडयलो. हा फाल्यां तुम्ही आता अटल सेतू ब्रिज बांदला, तोय घालता भाड्याक. मागीर अर्थ कितें उरलो? पर्रीकराची समाधी दितले थोड्या तेंपान, थंय पयशे मेळटले. ना पळय, आनी म्हाका दिसता मंत्र्यान क्लियर करपाक जाय की हे डिसिजन कोणाचें. हे मिनिस्टरान घातला काय मुख्यमंत्री आपूण घेता, कित्याक ताका संवय आहा. मागीर तो म्हणटा आपल्याक टार्गेट केलो. तुम्ही कला अकादमीच्या टायमार पळयलें, आनी कोणाचे काडले आनी आपल्या माथ्यार घेतले अशें तो सांगता. सो हांगा ताणें क्लियर करचें बाबा हे कोणाचें प्रपोजल. तूं स्पोर्ट्स मिनिस्टर, सो गोंयचे स्पोर्ट्स डेव्हलपमेंटच्या बाबतींत तुवें उलोवपाक जाय. म्हाका दिसता हाजेर क्लियर येवपाक जाय. कळून न्ही मरे गोंयच्या जनतेक कोणें घेतलां तें. चारण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी, चारण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी, चारण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी, अरे भिकारी भिकारी बीजेपी सरकार भिकारी, भिकारी भिकारी बीजेपी सरकार भिकारी, मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद, चारण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी, चारण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी, चारण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी, मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद, 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 अरे मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार मुर्दाबाद, भिकारी भिकारी बीजेपी सरकार भिकारी, अरे भिकारी भिकारी बीजेपी सरकार भिकारी, चारण्याची
आण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी, सरकार आण्याची सुपारी बीजेपी सरकार भिकारी, काँग्रेस पार्टीचा जय